सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मानवनिर्मित सर्वात प्राचीन गोष्ट कोणती असेल तर ती कातळ सड्यांवर आदिमानवाने अश्मयुगात खोदून ठेवलेली कातळ शिल्पे. नमस्कार, महाराष्ट्र पोस्ट या ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मी स्वप्नील साळसकर आज निघालो आहे मालवण तालुक्यातील कुडोपीच्या महारानावर असलेली कातळ शिल्प पाहायला. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा, तुम्हाला नक्की आवडेल. मध्याश्मयुग ते नवाश्मयुग या काळात राहणाऱ्या मानव समूहाने मागे सोडलेल्या या पाऊलखुणा आहेत. कुडोपीच्या महारानावर, याला बाहुल्यांचं टेंब असंही म्हणतात. कातळ शिल्प हा महत्त्वाचा मानवी वारसा आहे. पश्चिम किनारपट्टीवर राहणाऱ्या मानवी समाजाची कलात्मक दृष्टी किती प्रगल्भ होती याचे हे दर्शन या ठिकाणी ही कातळ शिल्प पाहिल्यावरती आपल्याला कळतात. हा मानवी वारसा यापुढेही जपला गेला पाहिजे. कातळ कोरणाऱ्या मानवाला भूमिती, मिती, रेषा ही चिन्ह कशा प्रकारे माहिती होती, त्यांचं ज्ञान त्यांना कसं होतं, ही अशा प्रकारे ही आकर्षकरित्या आणि व्यवस्थितरित्या ही कोरलेल्या कातळ शिल्पावरून आपल्याला पाहायला मिळतं. प्रागैतिहासिक काळातील कातळ शिल्पांचं एक हे ठिकाण आहे. एकूणच कातळावर कोरलेल्या विविध प्राणी, ह्या ठळक खुणा, सांकेतिक खुणा याच मानव समूहात राहणाऱ्या आपल्या आठवणी या चित्रातून त्यांनी रेखाटून ठेवलेल्या आहेत. दगडी हत्यारांचाच वापर करून त्यांनी ही कातळ शिल्प कोरली. व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा. एकूणच ही सगळे कातळ शिल्प फिरून हा व्हिडिओ बनवण्याचा छोटासा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद. कुडोपीच्या महारानावर उभे आहोत. याला बाहुल्यांचं टेंब असं स्थानिक भाषेमध्ये नाव आहे आणि ही एक प्रागैतिहासिक म्हणजे प्री हिस्टॉरिक साईट आहे. या ठिकाणी कातळ शिल्पांचं एक मोठं क्लस्टर आपल्याला बघायला मिळतं. ही साईट 2012 साली शोधली गेली आणि त्यानंतर वेगवेगळ्या वेळी ज्यावेळी इथे येऊन त्याचा अभ्यास केला तर आतापर्यंत सुमारे 110 कातळ शिल्प या ठिकाणी आपल्याला सापडलेली आहेत. त्याचे एकूण 3 क्लस्टर आहेत. आपण या ठिकाणी आता उभे आहोत. या ठिकाणी एक क्लस्टर आहे आणि पुढच्या भागामध्ये पण अशीच 2 क्लस्टर आहेत. त्या 3 क्लस्टरचा मिळून ही कुडोपी रॉक आर्ट गॅलरी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. ही जी कातळ शिल्प आहेत ही अश्मयुगीन मानवाने खोदलेली आहेत. त्याचा कालावधी अजून निश्चित झालेला नाही, परंतु साधारणपणे इसवी सन पूर्व 20,000 म्हणजे मध्याश्मयुगापासून ते इसवी सन पूर्व 4,000 वर्ष म्हणजे नवाश्मयुगापर्यंतच्या या मधल्या काळात ती केव्हा तरी खोदली गेली असावी. आणि सगळी कातळ शिल्प एकावेळी खोदली गेलेली नाहीत, त्यामध्ये वेळोवेळी भर पडत गेली आहे. ही कातळ शिल्प ज्या मानवाने खोदली तो माणूस हा भटका संकलक आणि शिकारी होता. एका ठिकाणी तो वस्ती करून राहत नव्हता. त्याला शेतीचं ज्ञान नव्हतं, त्याला पशुपालनाची माहिती नव्हती. तो एकत्र वस्ती करत नव्हता, भटका होता आणि वेगळ्या ठिकाणी जायचं, शिकारी करायच्या, निसर्गामध्ये जे काही मिळेल ते गोळा करायचं आणि अशा पद्धतीने जीवन व्यतीत करायचं. असा हा भटका संकलक शिकारी त्या काळामध्ये तो मनुष्य होता आणि त्या टोळ्या त्या आदिमानवांच्या या ठिकाणी वावरत होत्या. ही एक प्रकारची त्या काळातली संस्कृती आपल्याला दर्शन या ठिकाणातून घडतं. आणि अशा प्रकारे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ही कातळ शिल्प त्या प्रमाणात सापडलेली आहे. रत्नागिरीमध्ये सुमारे 50 ते 52 ठिकाणी जवळजवळ 5,000हून अधिक आणि आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 22 गावामध्ये 500हून अधिक कातळ शिल्प सापडलेली आहेत. अशा अनेक अज्ञात ठिकाणी पण कातळ शिल्प अजून भेटलेली आहेत, ती अजून उजेडात आलेली नाही. त्याचा शोध घ्यावा लागेल. या कातळ शिल्पांचा अर्थ लावणं, त्याचा कालावधी निश्चित करणं ही सगळी एक कठीण कामगिरी आहे. कारण इथे कुठलाही लेखी इतिहास याचा उपलब्ध नाही आणि त्याचे संदर्भ कुठलेही आपल्याला मिळत नाही. त्यामुळे त्याचं अर्थान्वयन करणं हे फार कठीण काम असतं. तसंच कालनिश्चिती करणं हे सुद्धा कठीण काम आहे. अश्मयुगात ही सगळी कातळ शिल्प कोरली गेली असल्यामुळे त्यावेळेच्या मानवाने ही खोदण्यासाठी दगडाचाच वापर केला गेला असावा. क्वचित काही ठिकाणी धातूने काम केलं गेलं असावं की काय, अशा प्रकारचीही शंका काही अभ्यासकांनी व्यक्त
केलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला मानवाकृती बघायला मिळतात, वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी बघायला मिळतात, चतुष्पाद प्राणी बघायला मिळतात, वाघ, कोल्हा, मुंगूस या प्रकारचे, मासे वेगवेगळ्या प्रकारचे बघायला मिळतात. उडुपीच्या या ठिकाणी एक हत्तीचं सुद्धा चित्र आपल्याला पाहायला मिळतं. अशा प्रकारे वेगवेगळ्या काही त्याच्यामध्ये अशा अमूर्त चित्र ज्या आहेत त्याला त्याचा अर्थ लावता येत नाही, अशा प्रकारचे अमूर्त चित्र कातळ शिल्पसुद्धा या ठिकाणी खूप आपल्याला बघायला मिळतात. आणि हा जो सगळा ठेवा आहे हा मानवी ठेवा आहे, मानवी वारसा आहे, आपण सगळ्यांनी जपला पाहिजे. आणि म्हणूनच युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज मॉन्युमेंट म्हणून त्यांनी याला जागतिक वारसा स्थळ यासाठी जी प्राथमिक यादी तयार केली जाते, टेंटेटिव्ह लिस्ट, त्याच्यामध्ये ह्या कुडोपीचा समावेश युनेस्कोने केलेला आहे. आणि कालांतराने याच्या अभ्यासानंतर युनेस्को ही जागा जागतिक वारसा स्थळ म्हणून जाहीर करणार आहे. त्याला अर्थात काही कालावधी लागेल, त्याची विविध प्रक्रिया असते. ही प्रक्रिया पार पाडल्यानंतर कुडोपीला एक आंतरराष्ट्रीय नकाशावर स्थान मिळेल आणि त्याच्यामुळे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला पर्यटनदृष्ट्याही खूप मोठं महत्त्व प्राप्त होईल. म्हणजे ही जी कातळ शिल्प आपल्या जिल्ह्यामध्ये आहे ती संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा, कारवार, कर्नाटक आणि केरळ ह्या भागामध्ये पाहायला मिळतात. आणि ह्याशिवाय अन्यत्र कुठेही भारतामध्ये पाहायला मिळत नाही. त्यामुळे आपण फार नशिबान आहोत की आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची कातळ शिल्प खूप मोठ्या प्रमाणामध्ये मिळतात. आता ह्याच्यामध्ये थोडीशी लोकांमध्ये अवेअरनेस किंवा जागृती येणं आवश्यक आहे. आणि संरक्षण होणं, या ठिकाणी विद्यार्थ्यांना सहली घेऊन येणं, त्याची प्रसिद्धी करणं, मुख्य म्हणजे त्यांचं संरक्षण करणं. कारण अनेक ठिकाणी चिरेखाणीमुळे ही कातळ शिल्प नष्ट होत आहेत. रस्त्यामध्ये अनेक ठिकाणी कातळ शिल्प दिलेली आहे. असे अनेक धोके यांच्या समोर आहेत. ते धोके जर असेच राहिले तर भविष्यात अशी वेळ येईल की कातळ शिल्प आपल्याला बघायला मिळणार नाही. त्यामुळे सरकारने सुद्धा ही ठिकाणं जी आहेत ती संरक्षित केली पाहिजेत, राज्य संरक्षित स्मारक म्हणून जाहीर केली पाहिजे. त्या जागा ज्या खाजगी जागा आहेत त्या जागा I graduated in 1981 from Savantari College. I joined government. I served in government for 30 years. Died in 19. Now settled at Oros, district in 2001, I discovered the first petroglyph site at Duwale, near Malvan. This is the first site of Sindhur district. And then I go White Forest to website and in 2012 I discovered this sector. And after that, many enthusiasts and amateur archaeologists discovered 22 sites in this district. There are almost 450 number of them carvings. The dating is done temporarily between 20,000 years to 4,000 years before Christ. This is a tentative dating, but approved by the Director of Archaeology, which is done. Initially, my thinking was the dating of these petroglyphs will be between 10,000 to 4,000 years. But he said that you must be knowing that 3 age system, no? Stone Age, Bronze Age, Iron Age. So Stone Age is very long, almost 1.5 lakh years. So there are 3 partitions of Stone Age: Old Stone Age, Middle Stone Age, and New Stone Age. New Age. So these carvings are from Mesolithic to Neolithic. Why those people carve this? We don't know. But there are 2 theories in my book. This is my book. I have concluded that maybe these are territory markings, because right from Ratnagiri district to Kerala, we have a lineage of these sites.
every 50 to 20 kilometers there is one site. So at that time, the tribes were hunter-gatherer. They don't know farming, animal husbandry or farming. So they were wanderers. They camping here, they go through this area hunting, and after some time they shift to the another place. So this is their migration corridor. And when they put their camp, they carve some. Maybe it is first birth of art. So when they have leisure time, they have abundant they have got big hunt. Enough hunt for 20-15 days. They are free, no? So they try to do something. Some petroleum maybe for ritual purposes. Maybe. Religion was not there at that time. But something was there, like religion. Shamanistic practice was there because God is came in mind of man because of fear. Because thunderbolt comes and man dies. We don't know why he died. When snake comes, bites some man and he is here. So there is fear in his mind. So to please them, his powers, so they maybe some carvings carved with this shamanistic or ritualistic purposes. There are some ways. So let us explore that site. Here 3 clusters are there. This one is one cluster. There is another cluster, and below that 3rd cluster is there. So I have counted 110 carvings here, 3 clusters. Every year we have to come here, and after monsoon we have to clean this because the grass is there, mud is there. So we have to clean that every year. Just as Omkarji said, UNESCO has included these Udupi sites in the tentative list of the World Heritage Monuments by UNESCO World Heritage Committee. The detailed dossier is also sent, but till today it is not approved by the UNESCO. Their team will come here, they will explore this, study this. After that, they will be here as a World Heritage site or not, I don't know. But we have to wait for that. Almost 2 years more. We call these petroglyphs, but actually these are geoglyphs. Petroglyphs are on just like horizontal. That's how it is horizontally there, and somebody created carving there. That are called petroglyphs, and on ground we call it geoglyphs. So these are all geoglyphs. Normally this is called a rock.